आपण जे भोगाचा उपभोग घेतो त्याच आपल्या 5 बायका आहेत. भगवंताने सांगितलं तुम्ही जे हे सर्व भोगाचा उपभोग घेताय ना हा सोडून द्या, तुमच्या 5 बायकांपासून तुम्ही मोकळ होसाल. आणि भक्त प्रल्हादजीने तेच मागितलं, म्हटले मला ह्या 5 बायकांपासून सुटका पाहिजे, काय करायचं ते सांगा. असतात काही जण असे म्हणतात एकच आहे पण हिनं फार कंटाळा आलाय, आता हिसापासून मला सुटका पाहिजे, डिवॉर्स घेतात. आपल्याकडे नाही ती जास्त परंपरा, शहरामध्ये खूप चालतं. बोलत बोलतच गप्पा मारत मारतच त्यांच्यापासून एकमेकांचा राग येतो, राग एकमेकांना आले की सरळ एकमेकांना तलाक देतात. असं प्रकरण खूप पाहायला भेटतात. आणि ह्याच्यामध्ये थोडस बोलायला गेलं तर आता तर असं झालंय माय बाप लग्नाच्या आधीच फार कथ्या व्हायल्यात. कशा व्हायल्यात? सोयरिकी होतात, सोयरिकी झाल्याच्या नंतर एकमेकांना मोबाईल दिले जातात, दोघही एकमेकांना मोबाईल वरती चॅटिंग करतात. चॅटिंग करत 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 त्यांच्या अशा गप्पा वाढतात, अशा गप्पा वाढतात, गप्पा करता 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 त्यांची मोबाईल मध्येच भांडणं होतात आणि लग्नही तुटतं व्हायच्या आधीच. म्हणून मी सांगितलं लग्नाच्या आधी फार कथ्या होतात. आता तर नवीनच प्रकरण आले लग्नामध्ये प्री वेडिंग करायची. प्रत्येक जण लग्नामध्ये प्री वेडिंग करतायत. तुमच्या इकडे झाली का? झाली? प्री वेडिंगचा कार्यक्रम आता आलेला आहे. करा तुम्ही प्री वेडिंग, नाही म्हणत नाही मी, सध्या युग चालू आहे प्री वेडिंगचं. परंतु त्या प्री वेडिंगच्या नादामध्ये तुम्ही काय करताय हेही लक्षात ठेवा. अहो ज्या माय बापाने तुम्हाला लहानाचं मोठं केलंय त्या माय बापाने सर्व काही तुमच्यासाठी केलेलं आहे आणि अतिशय सुंदर भव्य आणि दिव्य पाहावं तेवढं अतिशय सुंदर लग्न तुमचं लावूनही देणार आहेत. मग त्या प्री वेडिंगच्या नादामध्ये तुम्ही काय करताय मी सांगते तुम्हाला. कुठेही जायचं, कुठं तळ्यातच जाऊन बसतात, कुठं जंगलातच जाऊन बसतात, कुठं वनातच जाऊन बसतात, झाडाझुडपात जाऊन बसतात, तिथे जाऊन तुम्ही फोटो काढता, शूटिंग काढता आणि ते शूटिंग त्या मोठ्या पडद्यावर दाखवता. पती पत्नीचं नातं लोकांना दाखवायचं नसतं दाखवायचं. एका ठिकाणी असंच झालं, प्री वेडिंगचा व्हिडिओ काढला. तो व्हिडिओ आता ते व्हिडिओ काढता काढता मोबाईल मध्ये फोटो सुद्धा काढले आणि मोबाईल मध्ये फोटो काढल्याच्या नंतर नेमकं त्यांचे दोघांचे मोबाईल मध्ये भांडणं झाले आणि त्यांचं लग्न तुटलं. लग्न तुटलं आणि लग्न आता होणारच नाही ना, भांडणं झाले दोघांचे, लग्नच होणार नाही. त्यानंतर त्या मुलाने त्या मुलीला त्रास द्यायला सुरुवात केली. का? त्या मोबाईल मधले तो फोटो काढलेले जे होते ना, पाण्यामध्ये झाडाझुडपामध्ये लपून छपून वनामध्ये जाऊन तळ्यात बसून नावेत बसून ते फोटो समोर आणले आणि त्या मुलीला पाठवायला सुरुवात केली, त्या मुलीला त्रास द्यायला सुरुवात केली. आता करावं काय? त्या मुलीच्या वडिलांनी अनेक नवरदेव आणले, परंतु हा मुलगा एवढे जेवढे काही फोटो काढलेले होते प्री वेडिंगचे हे सर्व फोटो आधीच त्या मुलाकडे पाठवत होता. असं काही तुमच्या सोबत होईल असे प्री वेडिंग करू नका. त्या गोष्टीने तुमच्या आई वडिलांना त्रास होईल. तुमच्या आई वडिलांना त्रास नाही झाला पाहिजे, मायबापो नाही त्रास झाला पाहिजे. त्यांचं नाक कधी शर्मेनं खाली नाही गेलं पाहिजे असं तुम्ही वागण्याचा प्रयत्न करा. करा ना तुम्ही प्री वेडिंग. त्या प्री वेडिंग मध्ये तुम्ही दुसरंही काही दाखवू शकता. तुमच्या आई वडिलांनी तुमच्यासाठी काय केलंय हे तुम्ही त्या प्री वेडिंग मध्ये दाखवा ना. काय कष्ट केलेत, शेतामध्ये जा नांगर घ्या ओढा, ते नाही दाखवत प्री वेडिंग मध्ये. जंगलात फिरायलेले हातात हात घालून ते दाखवतात. तुमच्या आईनं लोकांच्या शेतामध्ये जाऊन काबाड कष्ट केलेत, अहो तिथं खुरपलेलं आहे, निंदलेलं आहे, तुमच्या वडिलांनी फवारणी केलेली आहे, हे नाही तुम्ही प्री वेडिंग मध्ये दाखवत. दुसरंच विचित्र काही दाखवतात. त्या पिक्चरच्या नादाला लागतात आणि पिक्चर मध्ये पाहून तसंच वागायला सुरुवात केलेली आहे. मी एका ठिकाणी असेच प्री वेडिंग बघितले बघा. आम्हाला खूप मोठे मोठे लग्नाचे आमंत्रण असतात. त्या लग्नामध्ये मी प्री वेडिंग पाहिली तर तिथे
त्या नवरदेवाने गोरोबा कुंभाराचं रूप घेतलं होतं. कुंभार आहे ना, त्यांचं रूप घेतलं होतं. चाक आहे समोर, त्या चाकावरती माती टाकलीये. माती टाकून सुंदर त्याचं गाडगं तयार करतोय. जी मुलगी होती, जिच्या सोबत एंगेजमेंट झाली होती, ती मुलगी घरामधून येते. नऊवार लुगडं घातलेले आहे, सर्वसाधारण रूप तिनं धारण केलेलं आहे. हातामध्ये भाकर आहे ताटामध्ये आणि पतीला घेऊन जाते. असं नाहीच दाखवत तुम्ही. दुसरंच काहीतरी असतं आपल्या प्री वेडिंग मध्ये. असं काही दाखवू नका जेणेकरून तुमच्या आई वडिलांचं नाक शर्मेनं खाली जाईल. नवीन खुळं बसले डोक्यामध्ये. भक्त प्रल्हादजी सुद्धा म्हणायला सुरुवात केली, मला 5 बायका आहेत, त्या 5 बायकांपासून मला मुक्तता हवे, मला घटस्फोट पाहिजे या 5 बायकांपासून. मग काय करावं? भगवंताने सांगायला सुरुवात केली. म्हटले, प्रल्हादा, ही जी सुंदर सृष्टी निर्माण केली ना, ही मी तुमच्यासाठी केलेलं आहे. सर्व काही केलेलं आहे मी फक्त तुमच्यासाठी केलेलं आहे. तुम्ही जर एकटे जन्माला आले असते तर तुम्ही कोणाकडे पाहून जगले असते? नाही. म्हणून तुम्हाला आई दिली, नंतर तुम्हाला बापही दिला. त्यानंतर लग्न झाल्याच्या नंतर आई वडील म्हातारे झाल्यावर तुम्हाला कोण सांभाळणार म्हणून तुम्हाला बायको दिली. मग वंश वाढावा म्हणून तुम्हाला मुलं बाळ दिली. हे कशासाठी केले मी? सर्व काही तुमच्या आनंदाकरता केलेलं आहे. परंतु तुम्ही ना एवढे त्या आनंदामध्ये गुंतलेले आहात, एवढे गुंतलेले आहात, तुम्ही मलाच विसरून जाताय. तुम्ही मलाच विसरून जाताय. भोगाचा उपभोग घेताय तुम्ही. कामापुरत्या वस्तू वापरण्याचा प्रयत्न करा. आपल्याला ज्या गोष्टीची गरज आहे ती गोष्ट तात्पुरती वापरली पाहिजे, आयुष्यभर नाही ती आपल्याकडे ठेवायची. मी आधी सांगितले, संसार करायचा परंतु संसारामध्ये अडकायचं नाही. संसारामध्ये का अडकलं की व्यक्ती निघून जातो. समोर दृष्टांत आहे माझ्या, उदाहरण सुद्धा आहे. दोघा पती पत्नीचं लग्न झाले, 2 मुलंही झालेत, परंतु त्या पतीचं पत्नीवर एवढं प्रेम आहे, एवढं प्रेम आहे, एवढं प्रेम आहे, तो पती त्या पत्नीपासून एकही मिनिट आजूबाजूला जात नाही. का? माझी पत्नी फार दिसायला सुंदर आहे. तिला काय सोनं लागलंय का? तिच्या समोर बसून तुझ्या घरामध्ये कोणी धान्य आणून टाकणार आहे? नाही टाकणार. अक्षरशःच्या पत्नीला बिमारी झाली आणि ती मरण पावली. मरण पावल्याच्या नंतर त्या मुलाला रात्रही कळत नव्हता, दिवसही कळत नव्हता. तो पागल झाला, भोगाचा उपभोग झाला. पागल झाला तो मुलगा आणि पागल होऊन त्याने स्वतः आत्महत्या केली, फाशी घेतली. मग संसारामध्ये राहायचंय परंतु संसारामध्ये फसायचं नाही, अडकायचं नाही. त्यामध्ये बाहेर उभं राहून संसार करायचा आहे. कसा करायचा सांगते मी. विहीर आहे. विहीर आहे का गावामध्ये एखादी? आहे का? आता विहिरी राहिल्याच नाही, आता बोर आले. खायचे नाही हो, पाण्याचे, नाही तर खायचे बोर म्हणसाल. पाण्याचे बोर आले. आता पूर्वीच्या काळी विहीर होती. तुम्ही मला सांगा, विहिरीमध्ये आत उतरून तुम्ही पाणी काढता की कसं काढता? ती विहीर म्हणजे संसार आहे. काय करायचं? बाल्टी घ्यायची, बाल्टीला दोर बांधायचा आणि ती बाल्टी खाली सोडायची आणि त्या बाल्टीमध्ये पाणी घ्यायचं, वर घेऊन सर्व काही आपलं काम करायचं आहे. परंतु नाही, आपल्याला तसा संसार येत नाही. आपण सरळ विहिरीमध्ये उडी मारतो. काय राहतं मग? निघून जातं सगळं काही. संसार असा करायचा नाही. चला समोर जाऊया. समोरची कथा अशी येते. नारदजीने नारद आणि युधिष्ठिर यांच्यामध्ये चर्चा चालू होती. कुठली? धर्माची चर्चा चालू होती.
आणि धर्माची चर्चा चालू असताना धर्म हे किती आहेत, कसे आहेत, त्यांचे प्रकार किती आहेत हे मला सांगा. सांगायला सुरुवात केली. धर्माचे 30 लक्षणं आहेत. 30 लक्षणं सांगायला पूर्ण हप्ता जाईल आपला. 5 सांगेन शॉर्टकट मध्ये तुमच्या समोर. त्यातील पहिलं लक्षण म्हणजे सत्य. सत्य म्हणजे नेहमी मानवाने खरं बोलावं, खोट्याचा आधार घेऊ नये. खोटं जास्त वेळ टिकत नाही. कधीच खोट्याचा आधार घेऊ नये. एकदा का तुम्ही खोट्याचा आधार घेतला की ते एका खोटं बोलण्यासाठी तुम्हाला 100 खोटे बोलावे लागतात. पण लोकांचं कळच न झाले हो. काहीच नाही. बाळापूरला गेले, बाळापूरहून निघालेच नाहीत, घरातच आहेत अजून. चहा पाणी चालू. म्हटले हा आठवत बसलो आम्ही आता 10 मिनिटात. खोटं बोलायची गरज आहे का? खरं सांगू शकता ना तुम्ही. पण छोट्या छोट्या गोष्टीसाठी पण लोक खोटं बोलायला लागले. नेहमी व्यक्तीने खरं बोलावं. समोरचं धर्माचं लक्षण म्हणजे दया. दया तर ही व्यक्तीतून निघूनच गेली. दया राहिली नाही आता कोणाकडे. पूर्वीचे लोक एकमेकांवर दया दाखवत होते. कुठल्या गोष्टीची कुठल्या व्यक्तीला गरज जर पडली तर लोक एकमेकांची मदत करत होते, म्हणजेच दया दाखवत होते. कुठल्याही प्रकारची मदत. कपडे नसतील तर कपडे द्यायचे, अन्नधान्य नसेल तर अन्नधान्य द्यायचं. गावामध्ये कुटुंब आहे, गरीब आहे, मुलगी लग्नाला आली, त्या मुलीचं लग्न लावून द्यायचं, एवढी दया दाखवत होते. आता दया नाही दाखवत. दया, माया, प्रेम काहीही राहिलं नाही. आता सगळं संपलेलं आहे. परंतु मानवी जीवन रूपामध्ये आपण सर्वजण जन्माला आलोत ना, तर या जन्मामध्ये आपण दया दाखवायला सुरुवात करा. एकमेकांना मदत करायला सुरुवात करा. मदत केल्यानं उलट आपलंच भलं आहे त्याच्यात. मानसा आता तरी मानसा रे, मानसा आता तरी मानसा रे. समोर समोर या. कलियुगाचं वार लागलं, लाचारीनं जीवन जगलं. तारी तुझ्या जर आला भिकारी, खाली हातानं धाडू नको. आंधळ्या पांगळ्यावर संकट येतं, दूर तू सोडून जाऊ नको. मानसा आता तरी मानसा रे, मानसा आता तरी मानसा रे. मानसा आता तरी मानसा रे. खूप सुंदर आहे महाराज. मानसा आता तरी मानसात ये. माणसं माणसात राहिले नाही. रात्री सांगितलं बघा मी, माणुसकीचं नातं तुमच्या समोर मांडलं रात्री कीर्तनामध्ये. कोण कोण कीर्तनाला होते त्यांना माहित आहे.
माणसं माणुसकीत राहिले नाहीत. बरोबर आहे. जे ते आपल्याच कुटुंबात व्यस्त झालंय हो. माझी बायको, माझा मुलगा, माझी मुलगी, माझा जावाई, बस. दुसऱ्या कोणाचं घेणदेणच नाही. पूर्वीचा काळ असा होता, गावातले एका माणसानं जरी शब्द दिला ना तर पूर्ण गाव पाळत होता. पूर्ण गाव पाळत होता. अरे आपल्या गावची लाज जाईल असं म्हटलं जायचं. एखादा जरी व्यक्ती गावामध्ये मृत्यूला पावला ना, मरण गेला ना, तर त्या ठिकाणी पूर्ण गाव हळहळायचं. आता ह्या गलीत वारलं की या गलीत भजे करून खातात. म्हणजे जाऊ दे, तितक्या लांब थोडा वास चालला. असं आहे. पूर्वीचा काळ होता तसा, जो तो आपल्यात मस्तीत जगतोय. कसमे वादे प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या. कसमे वादे प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या. कोई किसी का नहीं रे झूठे नाते हैं नातों का क्या. कसमें वादे प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या. कोणी कोणाचं नाही, जो तो आपल्या तंद्रीमध्ये आहे. परंतु ऐका, ज्या वेळेस भगवंत आपल्या समोर उभा असतो ना, आपल्याला ओळखायला येत नाही हो गा मसीहा सामने तेरे फिर भी न तू बच पाएगा. होगा मसीहा सामने तेरे फिर भी न तू बच पाएगा. तेरा अपना वो नहीं आंखें तुझको आग लगाएगा. आसमान में उड़ने वाले, आसमान में उड़ने वाले मिट्टी में मिल जाएगा. कसमें वादे प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या. ऐका, ज्या वेळेस आपल्यावरती आपल्या सोबत सुख आहे तोपर्यंत सर्वजण आपल्या सोबत राहतात, आणि एकदा आपल्या जवळचं सुख संपलं की सर्वजण दूर 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 जातात. सुख में तेरे साथ चलेंगे, दुख में सब मुंह मोड़ेंगे. सुख में तेरे साथ चलेंगे, दुख में सब मुंह मोड़ेंगे. दुनिया वाले तेरे होकर तेरा दिल ही तोड़ेंगे. ये दुनिया वाले तेरे होकर तेरा ही दिल तोड़ेंगे. एवढं करतात आणि शेवट देवाला सुद्धा धोका देतात. देते हैं भगवान को धोका, देते हैं भगवान को धोका. इंसान को क्या छोड़ेंगे. कसमें वादे प्यार वफा सब बातें हैं
ज्याचं तो आपलाच आहे. चला समोरचं धर्माचं लक्षण बघूया. समोरचं धर्माचं लक्षण म्हणजे पवित्रता. हे काय असतं? पवित्रता म्हणजे जास्त अवघड शब्द नाही. पवित्रता म्हणजे आपलं घर स्वच्छ ठेवणं, आपलं अंगण स्वच्छ ठेवणं. ज्या कोणी व्यक्तीचं घर स्वच्छ आहे, अंगण स्वच्छ आहे, व्यक्ती दिसायला चांगला आहे, चांगला राहतोय, सर्वसाधारण कपडे आहेत परंतु व्यवस्थित आहे, चांगला राहतो, सुंदर राहतो, त्यालाच पवित्रता म्हणतात. आणि ज्या घरामध्ये स्वच्छता आहे त्या घरामध्ये लक्ष्मी नांदते. नाही तर हे घराला जाळ लोंबलंय, हे घराने कपडे पडले तर मळमळ 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 घर, पाय टाकला की असं वाटतं अरे उग चालू आपण. असं घर असलं की व्यक्तीच्या घरात लक्ष्मी नांदत नाही नांदत. स्वच्छता असावी म्हणजे पवित्रता असावी. चला समोर तितक्षा. तितक्षा म्हणजे देव जे देईल त्याच्यामध्ये समाधान मानायचं. देवा तुम्ही आम्हाला एवढं दिलं ना, आम्ही समाधानी आहोत. एवढंच नाही, देवाला म्हणा आम्हाला खूप दिलं, एवढं सगळं दिलं पण लोक समाधानी नाहीत, अजून पाहिजे होतं. 2 एकर रान हो, 4 असतं तर जमत होतं. असं आहे. माझ्याकडं ना 4च साड्या आहेत, मला 10 असत्या तर खूप मला आवडलं असतं. समाधान नाही. जेवढं आहे त्याच्यामध्ये लोक समाधानी नाहीत. व्यक्तीनं समाधानी राहायला शिका. जो व्यक्ती समाधानी आहे तो व्यक्ती आनंदात आहे. समोरचा धर्म म्हणजे तपश्चर्या. तपश्चर्या फार महत्वाची असते व्यक्तीच्या अंतकरणामध्ये. तपश्चर्या म्हणजे मी म्हणत नाही की भगवे वस्त्र घाला आणि लांब असं उंच पहाडावरती जा, तिथं जाऊन तपश्चर्या करा. काहीही गरज नाही, एवढी कडक तपश्चर्या करायची गरज नाही. तपश्चर्या करणे म्हणजे माणसाचं मन स्वच्छ ठेवणे. मन स्वच्छ, आपोआप तपश्चर्या घडते. म्हणून माणसाचं मन स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. ही धर्माची 5 लक्षणं मी तुमच्या समोर मांडलेली आहेत, फार महत्वाची आहेत. आणि भगवंताने जे काही ते दिले त्याच्यामध्ये आनंद मानावा, हे सगळ्यात महत्वाचं आहे. छोटासा दृष्टांत देईन तुमच्या समोर. जो कुछ भी होता है अच्छे के लिए होता है. काय होतंय? एकदाचा प्रसंग असा आहे. अकबर बिरबल माहितीये का? अकबर हा कोण होता? राजा. बिरबल प्रधान होता. एकदाचा प्रसंग असा आहे, अकबर काहीतरी काम करत होता. म्हणजे काम, राजा काम करतच नसतो पण काहीतरी करत असेल. करत असताना त्याचा अंगठा कापला. अंगुष्ठा कापल्याच्या नंतर रक्त निघायला लागलं. खूप रक्त पडतंय. प्रत्येक जण येतायत, म्हणतायत काहीतरी लावा याला. कोणाकडे तंबाखू असेल तर चुना लावा, कोणी म्हणते ह्याच्यावर थोडंसं डेटॉल टाका, कोणी म्हणते पट्टी बांधा, कोणी म्हणते दवाखान्यात न्या, कोणी म्हणते सलाईन लावा, कोणी म्हणते इंजेक्शन द्या. एवढं सगळं चालू आहे. तितक्यात बिरबल आले. बिरबल म्हटले, राजा जो कुछ भी होता है अच्छे के लिए होता है. अरे बाळा माझा हात कापलाय, मला त्रास होते, तू म्हणते जो कुछ भी होता है अच्छे के लिए होता है. राग आला राजाला राग आल्याच्या नंतर म्हटले, टाका याला कारागृहामध्ये आणि याला 100 कोडे मारा. कोडे म्हणजे चाबूक असतं ते. 100 वेळा त्याला मारा. पक्क झालं. बिरबलाला कारागृहामध्ये टाकलेलं आहे. एवढंच नाही, दुसऱ्या दिवशी याला फासावर पण लटकवा. एवढी कडक दिली त्याला शिक्षा. आणि कडक शिक्षा दिल्याच्या नंतर समोर आता मात्र अकबर निघाले. घोड्यावर बसले, मस्तपैकी शिकारी करता जंगलामध्ये गेलेले आहेत. आणि जंगलामध्ये शिकारी करता गेले असताना योगायोग असा घडला की अकबर एका रस्त्याने गेले आणि बाकीचे जे सरदार सोबत होते, म्हणजे त्यांचे सेवक होते, ते एका रस्त्याने गेले. सर्वजण एका बाजूला गेले, ही एकटेच एका बाजूला गेली. गेल्याच्या नंतर
समोर आदिवासी लोक पूर्वीच्या काळी शेतामध्ये राहत होते. त्या आदिवासींनी या राजांना पकडलं. राजाला पकडल्याच्या नंतर म्हटले आजचा नरबळी आपल्याला सापडला. राजाला एका बांबाला बांधलेलं आहे आणि बांबूला बांधल्याच्या नंतर आता राजाचा नरबळी देणार. परंतु नरबळी देण्याआधी पाहिल्या जातं की त्याला कुठल्या प्रकारची जखम वगैरे आहे की नाही. नेमकं या राजाला पाहिलं, राजाच्या हाताला होती जखम. म्हणून बिरबल म्हटले होते जो कुछ भी होता है अच्छे के लिए होता है. अहो हाताला जखम आहे ना, मग कसला नरबळी देणार. राजाला सोडून दिलेला आहे आणि राजा घराकडे सुद्धा आलेले आहेत. घराकडे आल्याच्या नंतर मनामध्ये विचार करतायत, अरे बिरबल आपल्याला म्हटले होते की जो कुछ भी होता है अच्छे के लिए होता है. मी उगाच त्याला 100 कोड्यांची शिक्षा दिली आणि लगेच त्यांना फासावर सुद्धा चढवणार आहेत. आता मात्र राजांनी धावत 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 त्या जिथं कैद केलं होतं बिरबलाला तिथं गेलेले आहेत आणि कैद केलेल्या नंतर त्या बिरबलाला बोलायला सुरुवात केली. बिरबल तुम्ही जे काही बोललात ते चांगल्यासाठी झालं आणि त्यांना सोडवलेलं आहे आणि बिरबल बाहेर सुद्धा आलेले आहेत आणि बोलायला सुरुवात केली. म्हटले बिरबल तुम्ही जर माझ्यासोबत असते तर एवढं सगळं घडलंच नसतं. आणि माफी सुद्धा मागायला सुरुवात केली. म्हटले माझ्यामुळे तुम्हाला त्रास दिला, त्रास झाला, 100 कोडे खावे लागले, मार खावा लागला ना कोड्यांचा. पण आता मात्र बिरबलान बोलायला सुरुवात केली. म्हटले राजा जो कुछ भी होता है अच्छे के लिए होता है. 100 कोडेच का होईना मारले, काही हरकत नाही. अहो तुमच्या सोबत जर मी असतो तर तुमच्या जागावर मी आज फासावर गेलो असतो. मला त्या दोघांनी त्या लोकांनी माझा नरबळी दिला असता. म्हणून जे काही ते होतंय चांगल्यासाठी होतंय. चला समोरच्या कथेकडे जाऊया. समोरची कथा अशी आहे. हनुमानजीचा प्रसंग सांगितलेला आहे परीक्षितांना आणि प्रसंग सांगत असताना सांगावं ज्या वेळेस सीता माता रावणाच्या कैदेमध्ये होते त्यावेळेस हनुमंतजीने सीता मातेचा शोध लावला होता. प्रत्येकाला माहित आहे सीता मातेचा शोध लावला. तर सीता माता आहेत कुठे, तर लंकेमध्ये आहेत. कुठे आहेत, वाटिका वनामध्ये आहेत. तिथे गेले, सीता मातेचा शोध लावला आणि सीता मातेचा शोध लावल्याच्या नंतर आता मात्र हनुमंतराय वापस आलेले आहेत. वापस आल्याच्या नंतर प्रभू रामचंद्रजी यांची भेटही झालेली आहे. राज्याभिषेक सुद्धा सर्व काही झाले. त्यानंतर राजवाड्यामध्ये सर्वजण गेलेले आहेत आणि तिथे गेल्याच्या नंतर परीक्षा चालू आहे. हनुमंतरायाची परीक्षा चालू आहे. अशी परीक्षा चालू आहे म्हटले प्रत्येकाला काही ना काही देतायत. कोणाला सोन्याचा हार, जे जे व्यक्ती मदत करण्यासाठी होते ना लंकेमध्ये प्रत्येकाला काही ना काही वस्तू देतायत. कोणाला सोन्याचा हार देतायत, कोणाला चांदीचा मुकुट देतायत, कोणाला हिरे देतायत, कोणाला माणिक देतायत, कोणाला वस्त्र देतायत, कोणाला गायी देतायत, कोणाला हाती देतायत. प्रत्येकाला दान द्यायला सुरुवात केली. एक प्रकारचे उपकार होते त्यांचे प्रभू रामचंद्रावरती. त्या उपकारातून उतराई होत होते रामप्रभू. म्हटले एवढे तुमचे माझ्यावरती उपकार झालेत, उपकारातून उतराई होण्याकरता काहीतरी द्यावं लागेल ना. मग सगळं देत होते. हनुमंतरायाचा नंबर आला. हनुमंतरायाचा नंबर आल्याच्या नंतर तिथं आता मात्र हनुमंतराय समोर उभे आहेत आणि हनुमंतरायाकडे सर्वजण बघतायत. सीता मातेने विचारलं तुम्हाला काय हवंय ते सांगा, मी द्यायला तयार आहे. प्रभू रामचंद्रजीने हळूच बोलायला सुरुवात केली सीता मातेला. सीता, अगं हनुमंताचे आपल्यावर एवढे उपकार आहे ना, आपला प्राण जरी दिला तरी त्यांच्या उपकार आपले फेडू शकत नाही. आपण काहीच देऊ शकत नाही आपण. प्रभू काहीतरी द्यावं लागेल, भेटवस्तू काहीतरी द्यावी लागेल. म्हटले बघ तुझ्या आकाराने काय तुझ्या मनाने जे द्यावं वाटेल ते दे. सीता मातेनं वडिलांनी म्हणजे राजा जनक राजाने अतिशय सुंदर मोत्याची माळ दिली होती.
ती मोत्याची माळ घेतली आणि हनुमंतरायाला देऊन टाकली. हनुमंतरायाच्या गळ्यामध्ये घातली ती आणि हनुमंतरायाच्या गळ्यामध्ये घातल्याच्या नंतर आता मात्र हनुमंतरायाने त्या मोत्याकडे पाहिलं, मोत्याकडे पाहिले आणि त्या मोत्याच्या माळीकडे पाहिल्याच्या नंतर आता मोती कसे असतात तुमच्याकडे, कसे चौकोनी आहेत, आयताकार आहेत, त्रिकोणी आहेत, कसे आहेत मोती? पाहिले नाही का कधी? गोल असतात का? बर गोल, गोल तर गोल. मोती माझ्या हनुमंतरायाने हातामध्ये घेतले आणि पाहायला सुरुवात केली. मोती हातामध्ये घेतायत, बघतायत, गोल फिरवला मोती, दिसायला तर सारखंच आहे. दाताने फोडला आणि आत पाहिलं काय मोत्याच्या मधात काय निघणार आहे? काहीच निघालं नाही, फेकून दिला. परत दुसरा घेतला, परत फोडला, त्याच्यामध्ये सुद्धा काहीच निघालं नाही. तिसरा घेतला, परत फोडला, त्याच्यामध्ये सुद्धा काहीच निघालं नाही. सीता मातेला राग आला. बरं म्हटले माझ्या वडिलांनी एवढी सुंदर मोत्याची माळ मला दिली होती उपहार म्हणून आणि मी यांना दिली, हे फोडून टाकतायत. हनुमंता काय करतो तू? असं सर्व मोती फोडून टाकतोस, बघतो काय त्याच्यामध्ये? सीता माते सोबत सभेमध्ये भरलेल्या सर्वच लोकांनी सुद्धा प्रश्न केले. हनुमंता काय बघताय तुम्ही त्याच्यामध्ये, मोत्यामध्ये? म्हटले मोत्यामध्ये माझे प्रभू रामचंद्रजी पाहतोय. मोत्यामध्ये कुठं असतात? नसतात. मोत्यामध्ये नसतात तो. म्हटले असायला पाहिजे. काय म्हणता हनुमंतराय, कुठेही प्रभू रामचंद्रजी असतात का? तर हो असतात. मग कुठे आहेत? अहो माझ्या हनुमंतरायांना असा छातीला हात लावला आणि टरा 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 छाती फाडली आणि फाडल्याच्या नंतर साक्षात माझे प्रभू रामचंद्रजी, लक्ष्मणजी आणि सीता माता यांचं त्यांच्या हृदयामध्ये सुद्धा दर्शन झालं. मुझको कीर्ति न वैभव न यश चाहिए, मुझको कीर्ति न वैभव न यश चाहिए, राम के नाम का मुझको रस चाहिए, राम नाम का मुझको ही रस चाहिए, सुख मिले सुख मिले ऐसे अमृत को पीने में,
त्यांच्या हृदयामध्ये प्रभू रामचंद्रजींचं दर्शन घडवून दिलेलं आहे. चला समोरच्या कथेकडे जाऊया. राजा परीक्षितजींनी विचारलेलं आहे, पशुला मोक्ष भेटतो का? सुतजीने सांगायला सुरुवात केली, म्हटले हो, पशुला मोक्ष भेटतो. उदाहरण सांगायला सुरुवात केली. उदाहरण दिलं. त्रिकुट नावाच्या पर्वतावर एक सरोवर आहे आणि त्या सरोवरावरती एक हत्ती म्हणजे तो गजेंद्र त्या ठिकाणी स्नान करता आलेले आहेत त्रिकुट नावाच्या पर्वतावरती. आणि त्या ठिकाणी हत्ती कसा आहे का, हत्ती हा काळ्या रंगाचा असतो. म्हणजे काळाही नाही सांगता येत त्याला, थोडासा काळ्यापेक्षा कमी त्याचा रंग असतो. तो हत्ती पांढऱ्या रंगाचा होता आणि त्या हत्तीचा सुगंध दुर्वळत होता. अतिशय सुंदर सुगंध दरवळत होता. आणि तो हत्ती त्या ठिकाणी गजेंद्र नावाचा हत्ती आहे आणि तो हत्ती पांढऱ्या रंगाचा आहे आणि त्या हत्तीचा सुगंध दरवळतोय. खूप सुंदर आनंदमय असणारा सुगंध. आणि तो असा हत्ती असल्यामुळं सर्व प्राणी त्याला भीत होते. बरं, गजेंद्राला सर्व प्राणी त्यांना भीत होते. ते त्या सरोवरावरती गेलेले आहेत आणि सरोवरावरती गेल्याच्या नंतर ते एकटेच नाही, संपूर्ण त्यांचा परिवार सोबत होता. पत्नी आहे, मुलं बाळ सर्व काही सोबत आहेत. स्नानाला सरोवरावरती गेलेले आहेत. सर्वजण स्नान करतायत, सर्वजण आनंदामध्ये आहेत. तो गजेंद्र सोंडीमध्ये हत्ती पाणी घेतोय आणि कधी पत्नीच्या अंगावर टाकतोय, कधी मुलांच्या अंगावर टाकतोय. सर्वजण खेळत आहेत त्या सरोवरामध्ये. आणि खेळत असताना ऐका, खेळता 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 या आनंदीमय वातावरणामध्ये नेमकं त्या सरोवरामध्ये एक मगर होती. त्या मगरीने त्या ठिकाणी त्या गजेंद्राचा पाय धरलेला आहे. गजेंद्राचा पाय धरला आणि त्या मगरीने ओढायला सुरुवात केली. मी आधीच सांगितले तुम्हाला, गजेंद्राला जंगलातील सर्व प्राणी भीत होते, सर्व प्राणी भीत होते. मग तो गजेंद्र कोणाला भिईल का? नाही भिणार ना. गजेंद्र म्हणत होता, मगर आहे, काय करणार आहे माझी, काहीच करू शकत नाही. परंतु मगर हा पाण्यातला प्राणी आहे. जमिनीवर राहणारा प्राणी वेगळा, पाण्यात राहणारा प्राणी वेगळा. मगरीनं ओढायला सुरुवात केली. मगरीनं ओढता 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 आता मात्र गजेंद्राचा पाय गच्च धरलेला आहे आणि ओढायला सुरुवात केलेली आहे. त्या गजेंद्रानं आवाज द्यावा पत्नीला, अगं माझ्या मगरीने पाय धरलेला आहे, मला वाचवा, मला वाचवा. मी आधी सांगितले कोणी कोणाचं नाही. बायकोनं बोलायला सुरुवात केली. म्हटले, तुम्हाला वाचवता वाचवता तिने माझा जर पाय धरला तर. बायको सुद्धा आपली नाही. बायको यायला तयार नाही वाचवायला. नंतर मुलांना आवाज दिला, अरे मला वाचवा, माझ्या मगरीनं पाय धरलेला आहे, मला तो पाण्यामध्ये खेचतोय, मला वाचव वाचव वाचव. मुलांना आवाज दिला. आता मात्र मुलांनी सांगायला सुरुवात केली. म्हटले, पप्पा तुम्ही जा, तुमचा कारभार सगळं आम्ही पाहतो. आहे का कोणी कोणाचं? नाही रे, नाही कुणाचे कुणी, नाही रे, नाही, नाही कुणाचे कुणी. नाही रे, नाही कोणाचे कोणी, नाही रे,
मिळण्याचे सगळे सोहरे मिल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे नाही रे नाही कुणा ते कोणी रे नाही रे नाही कोणाचे कोणी नाही रे नाही कोणाचे कोणी रे नाही रे नाही कोणाचे कोणी गोड प्रमोद महाराज. नाही रे नाही कुणाचे कोणी. खरंच कोणाचं कोणी नाही. पत्नीने आवाज दिला यायला तयार नाही, मुलाला आवाज दिला यायला तयार नाही, आजूबाजूला मित्र होते मित्रांना सुद्धा आवाज दिला ओ मित्र सुद्धा यायला तयार नाहीत, कोणीच वाचवायला तयार नाही. काय करावं गजेंद्र आता. मगर ही पाण्यातली आहे. सुरुवातीला वाटत होतं मी ताकदवान आहे, असंच माणसं म्हणतात माझ्याकडे खूप पैसा आहे मला कोणाची गरज नाही, परंतु पैसा हा सोबत न्यायचा नाही मायबाप. अहो पैशाच्या गड्ड्यावर गड्ड्या ठेवल्यात आणि त्याला फुकून दिले, तुम्हाला त्याच्यामध्ये टाकून कधी ऐकायला भेटलेलं नाही. शेवट तुम्हाला लाकडामध्येच चाळायचंय. परंतु सर्वजण पैशाच्या मागे लागले. पैसा आयुष्यभर पुरणार नाही. माणसं जोडण्याचा प्रयत्न करा. जाऊ द्या जाऊ द्या. तुमच्या गावात आहेत एकजुटीचे माणसं. एका माईच्या लेकरासारखे सर्वजण सप्ताह करतायत. गजेंद्रानं खूप प्रयत्न केले, कोणीच यायला तयार नाही. आता मात्र गजेंद्राने जगाच्या बापाला आवाज दिला, देवा माझी कोणीच मदत करायला तयार नाही, या देवा. आणि ऐका, अहो मरता क्षणी गजेंद्राने भगवंताला आवाज दिला आणि साक्षात परमेश्वर भगवंत गजेंद्राला घेऊन जाण्याकरता आलेले आहेत. आणि गजेंद्राला घेऊन गेले नाही का, ज्यांनी गजेंद्राचा पाय धरला होता त्या मगरीला सुद्धा घेऊन गेले कुठं, स्वर्गामध्ये. मग गजेंद्रानं बोलायला सुरुवात केली, देवा मी तुम्हाला आवाज दिला होता, या मगर तर मला मारायच्या माग होती, हिला कशाला घेऊन आले. म्हटले तुझ्या संगतीमध्ये होती, तिनं तुला पकडलेलं होतं. मग एखादा व्यक्ती जर परमार्थ करत असेल ना, तुम्ही त्यांच्या सोबत जा. सोबत नाही जातो त्याला माग कसं ओढाव हे पाहतात. लय देव करीन झाली, गळ्यात टाळ घालतीन चालली हरिपाटाला उभं. तुम्हाला होत नाही ना, तुम्ही नका करू, तिला जाऊ द्या ना. वाकडं तिकडं बोलते तिला, स्वतः तर जातच नाहीत परंतु दुसऱ्याला नाव ठेवतात. हो लय सगळ्याच्या समोर समोर होतीस,
बलती नाचू लागली वर हात करू करू. झाली असेल गावात चर्चा चालू. 100% मला माहित आहे हो तुमचं. अख्खा महाराष्ट्र फिरते मी. असतेच तस. म्हणून जो कोणी परमार्थ करतोय त्याला कधीच आडवं यायचं नाही. आपल्याच्यानं होत नाही ना, बाजूला व्हायचं. त्याला करू दे ना परमार्थ. परंतु नाही, स्वतः करत नाही तर त्यालाही करू देत नाही. परंतु समोरचा व्यक्ती परमार्थ करतोय ना, त्याच्या संगतीमध्ये जर गेलं ना तर देव त्याला सुद्धा स्वर्गामध्ये जागा देतो. गजेंद्रा संघ त्या मगरमच्छला सुद्धा जागा दिलेली आहे. समोरच्या कथेकडे वळूया. कथा बरेचशा आहेत बरं. समोरची कथा अशी येते की